नमस्ते मित्रांनो, जय शिवराय. मित्रांनो, आज मी तुम्हाला तो प्रसंग सांगणार आहे जेव्हा की सागराचे स्वामी मानले जाणारे पोर्तुगीज शिवरायांना थराथरा कापले होते. एकेकाळी अरबी समुद्रावर आपली एक हाती सत्ता गाजवणारे पोर्तुगीज एका पहाडी सिंहाच्या आरमारासमोर नतमस्तक झाले होते. ही गोष्ट आहे शिवरायांच्या त्या दराव्याची ज्याने गोव्याचे व्हॉइसरॉयची झोप उडवली होती. शिवरायांनी जेव्हा कल्याण भिवंडी जिंकले त्यावेळी पोर्तुगीजांशी त्यांचा पहिला संबंध आला. पण महाराजांनी जेव्हा स्वतःचे स्वतंत्र मराठा आर्मर उभे केले त्यावेळी मात्र पोर्तुगीजांचे धाबे दणाणले. ज्या अरबी समुद्रावर आपली हुकूमत आहे तेथे आता एक नवा मराठा राजा आव्हान देतो आहे हे बघून ते भयभीत झाले. त्या काळी गोव्यातील पोर्तुगीज सत्ता जबरदस्तीने स्थानिक जनतेवर धर्मांतराचे कायदे लादत होती. जनतेचा हा आक्रोश शिवरायांपर्यंत पोहोचला आणि मग काय 1667 मध्ये पोर्तुगीजाच्या बारदेश प्रांतावर शिवरायांनी तुफान स्वारी केली आणि अवघ्या काही दिवसातच मराठ्यांच्या तलवारीने पोर्तुगीजांना त्यांची जागा दाखवून दिली. मराठ्यांचा हा झंझावात रोखणे आपल्यासाठी शक्य नाही हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले आणि अधिक नुकसान टाळण्यासाठी त्यांनी नमते घेण्याचे ठरविले. आणि अखेर 27 नोव्हेंबर 1667 रोजी पोर्तुगीज व्हॉइसरॉयने स्वतःहून तहाच्या सर्व अटी मान्य करत मराठ्यांची तह केला. हा त्या काळी पोर्तुगीज सत्तेचा सर्वात मोठा नैतिक पराभव देखील मानला गेला. पोर्तुगीजांच्या मनात शिवरायांबद्दल किती भीती होती याचा पुरावा त्यांच्याच ऐतिहासिक कागदपत्रात. एका पत्रात तर असे लिहिले आहे की शिवाजी एवढा सामर्थ्यवान आणि चपळ आहे की तो कधी आणि कुठून हल्ला करेल हे कुणालाच समजत नाही. त्याच्या भीतीपोटी आम्ही रात्रीची झोपही घेऊ शकत नाही. आणि थोडक्यात सांगायचे तर पोर्तुगीजांना भीती होती शिवरायांच्या गनिमी काव्याची, त्यांच्या अजिंक्य आर्मराची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या जिद्दीची. धन्यवाद. जय शिवराय.